प्रॉब्लेम्स आता असे आहेत की 4-4 महिन्यापूर्वी बुकिंग घेतलेली आहे. लोकांकडनं टोकन घेतलेलं आहे. आता काही लोक ऍक्सेप्ट करायला मागत नाही, जरी त्यांना सांगितलं की बाबा सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आमचा वैयक्तिक नाही आहे, हा गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे. गव्हर्नमेंटकडनं जर मिळाले वगैरे किंवा इथे जर आले यांच्याकडनं एजन्सीकडनं तर आम्ही कामं करणार. तरी पण आम्ही इतर ठिकाणी जाऊन वगैरे काही ना काहीतरी त्यांची लग्न वगैरे व्हावीच म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतोय, 100% देण्याचा प्रयत्न करतोय. पण सिलेंडरच जर मिळत नसेल तर जेवण कसं तयार होणार? आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. आता एक माझ्याकडे सोमवारी 16 तारखेला एक लग्न कार्य आहे. आज त्यांना पण मी सांगितलंय, जर लग्न कार्य त्या पद्धतीने जेवणाचं होत नसेल तर जे विदाऊट म्हणजे ॲज अ चाट काउंटर किंवा एखादं फ्रूट काउंटर आयसिंग वगैरे असं देऊन मग ते लग्न शुभ कार्य आम्ही पार करणार, म्हणजे जेवणाचं नाही झालं तर. आता सिलेंडरच्या ऐवजी दुसरं आम्ही इलेक्ट्रिक शेगड्यांचा यूज करणार. इलेक्ट्रिक शेगड्या, तरी इलेक्ट्रिक शेगड्या किती लावणार ना? ते पण आम्हाला हॉलवाल्यांनी हे करायला पाहिजे, पर्याय द्यायला पाहिजे की म्हणून लावा म्हणून. जर हॉलवाल्यांनी दिलं तर आम्ही एक 3-4 लावून इलेक्ट्रिक शेगड्यावरती करा. पण इलेक्ट्रिक शेगड्यांचं असं आहे की त्याच्यावरती आम्ही फक्त पुरी वगैरे असे फ्राय आयटम करू शकतो. जेवणाचं राईस वगैरे असं काही करू शकत नाही, भाज्या वगैरे. भाज्यांसाठी किंवा एखादं जेवण बनवण्यासाठी मोस्टली सिलेंडरचाच उपयोग आहे ना. आणि सर्व हॉलला काही तुमचं सीएनजीच्या हे नाहीत ना, आपल्या म्हणजे गॅस कनेक्शन नाही आहेत ना. जसं आपण याचं बोलतो, कुठला पण गॅस बोलतो याचा, एलपीजी गॅस वगैरे हा सर्व ठिकाणी नाहीये ना. त्यामुळे सर्वांची, मी एकटा असं नाहीये तुळजाभवानी कॅटर्स, पूर्ण मुंबईमधले जेवढे कॅटर्सवाले सर्वांचेच प्रॉब्लेम चालू आहेत. नाही, सरकारसाठी आता मुंबई असोसिएशन जे आहे, आमचे वेंगुर्लेकर म्हणून अध्यक्ष आहेत, सुनील वेंगुर्लेकर, अंधेरी सिप्लिका बँकेट हॉलचे. तर त्यांचे प्रयत्न चालू आहेत, ते पण प्रयत्न करतायत. प्रत्येक म्हणजे एचपी असेल किंवा भारत एजन्सी असेल किंवा तुमचं इंडियन ऑइल असेल, सर्वांची मीटिंग चालू आहेत. पण त्यांच्याकडनं पण पर्याय होत नाहीये. जेव्हा पर्याय निघेल तेव्हा कुठेतरी याचं तोडगा, नाही तर आता सर्व कामं बंद करून आम्हाला टोकन द्यावे, परत टोकन रिटर्न द्यावे लागणार.